नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. 2025 या वर्षामध्ये गट ब आणि गट ख पूर्वसाठी होणारी जी परीक्षा होती ती एक आठवडा पुढे सरकल्यामुळं आपल्याला अभ्यासाला बराचसा वेळ भेटलेला आहे. या परीक्षांच्या अनुषंगाने आपण गणित या विषयाच्या 20 प्रकरणांची महत्वपूर्ण एक्झाम्पल्स असणारी एक वर्कबुक शीट तयार केली होती फ्री रिव्हिजन लेक्चरसाठी. तर त्या लेक्चर सिरीज मध्ये आपण 20 प्रकरणांचा अभ्यास करणार होतो. त्यापैकी आपण आतापर्यंत एकूण 17 चॅप्टर्स बघून झालेले आहेत आपले. तर या अंतिम भागामध्ये आपण संख्यांवरची उदाहरणं, काळ, काम, वेग आणि हौद आणि नळ या 3 प्रकरणांचा आता आपण अभ्यास करणार आहोत. आणि याच्यानंतर मग आपलं हा जो काही कंटेंट आपण एक्सट्रॅक्ट केला होता या 20 टॉपिक वरती, महत्वाच्या 20 टॉपिक्स वरती सगळ्याच कन्सेप्ट, सगळ्याच संकल्पना आपल्या क्लिअर करणार आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वपूर्ण टॉपिक्सचं काय केलं होतं आपण यामध्ये कलेक्शन केलेलं होतं, उदाहरणांचं कलेक्शन केलेलं होतं. राईट. तर आता या शेवटच्या 3 चॅप्टर्सला आपण या एपिसोडमध्ये बघून घेऊया. त्यापैकी आपण सगळ्यात पहिल्यांदा संख्यावरील उदाहरण नावाचं प्रकरण बघून घेऊया. राईट. तर या उदाहरणामध्ये आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न बऱ्याचदा पाठीमागचा कालावधीमध्ये किंवा पाठीमागच्या परीक्षांमध्ये भूतकाळामध्ये बऱ्याचदा विचारलेली आहे आणि भविष्यामध्ये ते अजून विचारण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर एक 2 अंकी संख्या आणि त्यातील अंकांची बेरीज यांचं गुणोत्तर किती? 4/1 आहे. या संख्येतील एकक स्थानचा अंक हा दशक स्थानच्या अंकापेक्षा 3 ने जास्त आहे. राईट. काय सांगते? एकक स्थानचा अंक एकक स्थानचा अंक हा दशक स्थानच्या अंकापेक्षा कितीने जास्त आहे? 3 न जास्त. ही एक कंडिशन आहे. राईट. आणि त्याच्यानंतर आपल्याला ते मी सांगितलेलं आहे की बाबा त्या 2 अंकी संख्या ही अंकांची बेरीज. यांचं गुणोत्तर 4/1 आहे. आता अंकांची बेरीज 1 असेल तर ती संख्या 4 तर होणार नाही. अंकांची बेरीज 2 असेल तर 4 2 8 2 8 ही 2 अंकी संख्या नाहीये. अंकांची बेरीज जर 3 असेल तर 4 त्रिकम 12 होईल. हे जमणार नाही, कारण एकक स्थानच्या अंक हा दशक स्थानच्या अंकापेक्षा 3 न जास्त आहे, इथे 1 नच जास्त आहे. त्याच्यामुळं 3 पट घेताना 1 चा फरक आहे. 3 चा फरक असण्यासाठी आपल्याला इथं साधारण किती करावं लागेल? 4 जर घेतलं तर 4 1 4 4 चौक 16 होईल. कितीचा फरक आला? 5 चा फरक आला. म्हणजे हेही जमणार नाही. राईट. इथं जर अंकांची बेरीज 5 घेतली तर 5 चौक 20 होईल. हेही जमणार नाही. अंकांची बेरीज 6 घेतली तर 6 चौक 24, 2 न जास्त आहे, तेही जमणार नाही. राईट. अंकांची बेरीज आता मी 7 घेतलं तर 7 चौक 28, तेही जमणार नाही, कारण त्याच्यापेक्षा इकडे किती पाहिजे? 3 न जास्त पाहिजे. राईट. अंकांची बेरीज मी 7 घेतलं, 7 चौक 28 नाही जमलं. 8 घेतलं, 8 चौक 32 नाही जमणार. 9 घेतलं, 9 चौक 36. अंकांची बेरीज जर माझी 9 असेल एकच्या जागी 9 घेतलं मी तर ती संख्या 4 म्हणजे याची 4 पट 9 चौक
36 होईल. एकक स्थानचा अंक दशक स्थानच्या अंकापेक्षा 3 जास्त आहे ना, राईट. म्हणजे ती संख्या काय होईल, 36 होईल. आणि 36 मधल्या तर ती संख्या काय म्हणलेली, तर त्या संख्येतील अंकांचा गुणाकार काय म्हणजे. तर त्या संख्येतले अंक कोण आहेत, 3 आणि 6. 3 आणि 6चा गुणाकार किती होईल, 18 होईल. तर ती संख्या कुठली झाली, 18 झाली. कळतंय. तर आता या प्रश्नाचं उत्तर तू ऑप्शनवर जाऊन करून शकणार नाहीस, तर तुला हिट अँड ट्रायलच करावं लागेल. तर गुणोत्तराच्या पटींचा प्रॉपर विचार करून दिलेल्या कंडिशन कुठं सॅटिस्फाय होत आहेत त्याचा विचार करून तुला हे उदाहरण सोडवावं लागेल. राईट. आता पुढे काय म्हणलंय, 3 क्रमवार विषम संख्यांच्या वर्गांची बेरीज म्हणलंय. राईट. 3 क्रमवार विषम संख्यांच्या वर्गांची बेरीज. 3 क्रमवार विषम संख्यांच्या वर्गांची बेरीज. 1चा वर्ग 1, 3चा वर्ग किती होतो, 9 1 10, 5चा वर्ग 25. बरोबर आहे. मग त्याच्यापैकी आपल्याला काय करता येईल, वर्कआउट करू शकतो. राईट. मग हे 1चा 3 क्रमवार विषम संख्या आहे. 1चा वर्ग, 3चा वर्ग, 5चा वर्ग, हे किती झालं, 1 9 10 आणि हे 25. बरोबर किती झालं, 34 आणि 35 झालं. राईट. 35 जर झालं हे, तर मला वाटतं -8 जर केलं मी आणि भागिले 3 केलं समजा मी, तर मला काय होतं, मधली संख्या भेटत असते. म्हणजे काय होत असते बघा, अशा केसेसमध्ये आपल्याला हे 2 5 3 1, तर यातनं -8 करा. -8 करून भागिले 3 करा. हे काय झालं, 2 5 2 3 भागिले 3. राईट. 5 आणि 5 10, 3 8 24, 3 चोक 12. याचं वर्गमूळ काढा. त्याचं वर्गमूळ 29 येईल. ही तुम्हाला मधली संख्या भेटेल. याच्या पाठीमागची काय असेल, 27 असेल. याच्या पुढची किती असेल, 31 असेल. तुम्हाला त्यांनी काय म्हटलं, सर्वात लहान सर्वात मोठ्या संख्येची बेरीज काढा. सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या संख्येची बेरीज काय असेल, 27 अधिक 31 बरोबर किती असेल, 58 असेल. तर क्रमवार संख्यांच्या वर्गांची बेरीज जर दिली असेल, मग त्या विषम संख्या असतील किंवा समसंख्या असतील, तर त्या केसमध्ये -8 करून भागिले 3 करायचं. 3 असतं, बाकी काही फार काही डोकं लावण्याची आवश्यकता नाहीये. मग तुझं काय म्हणते याच्यामध्ये, एका संख्येत 2 अंक आहेत, या संख्येतील अंकांची बेरीज, संख्येतील अंकांची बेरीज a प्लस b किती येईल, 9. या संख्येतून 63 वजा केल्यास मिळणाऱ्या संख्येतील अंकांची अदलाबदल होते म्हणतात. म्हणजे काय झालं, मूळ संख्या आणि अंकांची अदलाबदल करून मिळणारी संख्या यांच्यातला फरक किती आहे, 63 आहे. आणि कुठल्याही दोन अंकी संख्येची कॅरेक्टरिस्टिक अशी आहे की जर तुम्ही त्यांच्या फरकाला 9 न भागला तर त्यांच्यातल्या अंकांची काय भेटते, वजाबाकी भेटते. म्हणजे या 63ला मी 9 न भागलो तर त्या 2 अंकांची काय भेटली, वजाबाकी भेटली. 63ला 9 न भागलं तर किती येतं, 7 येतं. 2 अंकांची बेरीज आणि त्या 2 अंकांची वजाबाकी जर असेल तर मधला अंक हा ए त्यांची सरासरी असेल आणि बी हा त्यांचा गॅप असेल. राईट. मग आता 63 वजा होतील अशी संख्या शोधायची, ज्याला 2 संख्या पॉसिबल आहे. एक तर तुम्हाला 81 पण असू शकते किंवा 18 मधून 63 वजा होणार नाही. जे 81 मधून तुम्ही 63 वजा केले तर विल गेट 18. आकड्यांची अदलाबदल झाली, म्हणजे ती संख्या कोणती झाली तुमची, 81 झाली. तर त्या संख्येतील अंकाच्या वर्गातील फरक, या संख्येतील अंकांच्या वर्गातील फरक असं विचारले. का बरं विचारले असं, तर तुमच्याकडे जे एक जमात पोचली गेलेली आहे, ऑप्शन उत्तर देण्याची जी स्टाईल आहे तुमची, तर अशा लोकांचं त्यांची हालचाल बंद करण्यासाठी असा कार्यक्रम असतो. मग 8चा वर्ग 64, 1चा वर्ग 1, 64 मधून 1 गेल्यावर किती राहते, 63 असेल. तर ते काय असेल, त्यांच्या अंकांच्या वर्गातला फरक, त्यांच्या अंकांच्या वर्गातला फरक किती,
63 असेल. विषय संपतो इकडे. कळलं? त्याच्यानंतर एका अपूर्णांकाचा अंश व छेदात, हे अंश न्यूमरेटर आणि छेदात प्रत्येकी एक एक जर मिळवलं तर परिणाम काय होतो, आणि एक एक जर वजा केलं एकशे दोन होतो. आता इथं n अधिक 1 बरोबर 2 पकडलं तर n बरोबर किती होईल, 1 होईल. आणि 1 मधून 1 गेला तर 0 होते, म्हणजे हे काही व्हॅलिड नाहीये. पण आपल्याकडे कन्सेप्ट ऑफ इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स नावाची एक कन्सेप्ट वर्कआउट होते. अंश व छेदाला जर आपण सारख्या संख्येने गुणलं किंवा भागलं तर त्याच्याच किमतीवरती परिणाम पडत नाही. त्याचा मी वापर करतो. त्याची दुप्पट घेतो. याची दुप्पट जर घेतलं तर 4 होईल, याची दुप्पट घेतली तर 6 होईल. जे n अधिक 1 बरोबर जर 4 झालं तर n बरोबर किती होईल, 3. आता हे 3 मधून 1 गेलं तर 2 राहील. यांची किंमत जर 3 आली तर 3 - 1 2 झालं. डी अधिक 1 बरोबर 6, तर डी बरोबर किती होईल, 5 होईल. तर हे 5 - 1 घेतलं तर 4 होते. 2/4 म्हणजेच किती येईल, 1/2 होईल. म्हणजे तो अंश आणि छेद काय, n/d बरोबर काय असेल, 3/5 असेल. विषय संपला. तर त्यांनी काय म्हणले, अंश व छेद यांचा गुणाकार, यांचा गुणाकार, अंश छेदाचा गुणाकार काय झाला, 3 × 5 बरोबर किती झालं तुमचं, 15 झालं. विषय संपला. अंश छेद यांचा गुणाकार किती झाला, 15 झाला. हा विषयच संपला इकडे. अरे त्याच्यानंतर पन्नास या संख्येचे 2 भाग केले म्हणतात. ए आणि बी असे 2 भाग केले. प्रत्येक भागाच्या व्यस्तांच्या बेरीज 1/12 होते. ती संख्या काय असेल, मी काय करतो, 50 ही नावाची अशी एक संख्या आहे, तिचे 2 भाग करतो मी, ए आणि बी करतो. म्हणजे ए अधिक बी बरोबर काय होईल, 50 होईल. टेन्शन आहे, राईट. आता आपण काय करूया, इकडे येऊया. त्यांच्या व्यस्तांची बेरीज 1/a प्लस 1/b बरोबर 1/12. तिरपा गुणाकार ए अधिक बी भागिले ए बी बरोबर किती, 1/12. सर ए बी बरोबर ए अधिक बी ची किंमत किती आहे, 50 × 12 जर केलं तर ए बी बरोबर किती झालं तुमचं, 600 झालं. ए बी ची किंमत 600 झाली आणि ए अधिक बी बरोबर किती आहे, 50 आहे. 600 चे असे अवयव पाडा की बेरीज किती आली पाहिजे, 50. 30 आणि 20 असे 2 अवयव पडतील त्याचे. यातला लहान अवयव, लहान संख्या, तर त्या लहान भागाची किंमत किती असेल, 20 असेल. 30 अधिक 30 × 20 600, 30 अधिक 20 बरोबर 50. दोन्ही कंडिशन सॅटिस्फाईड होतं. 30 आणि 20, तर लहान भाग कुठला असेल, 20 असेल. खरंच. तर अशा प्रकारचे पण उदाहरणं परीक्षेला असू शकतील, राईट. तर याच्यानंतरच्या उदाहरणामध्ये एबीसी कुठल्या संख्या आहेत, तर 3 संख्या आहेत. त्यातील प्रत्येक जोड्यांची संख्यांची बेरीज अनुक्रमे 10, 19, 21 आहे. तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येतला फरक काय म्हणते, म्हणजे ए बी, आता ह्याचा जोड्यांची म्हणजे हे ए अधिक बी बरोबर किती, 10, बी अधिक सी बरोबर किती, 19, सी अधिक ए बरोबर किती, 21, असं म्हणायचं त्याला, जोड्या जोड्यांची. आता यांची तिघांची बेरीज किती होईल, ए अधिक बी अधिक सी बरोबर, आपण या तिघांची बेरीज केली तर किती झाली, 30, 40, 50 भागिले 2 केले की 25 झाले. मग सर्वात लहान संख्या आणि सर्वात मोठे, तर सर्वात लहान म्हणजे तुला किंमत सर्वात मोठीच ठेवावं लागेल. ए अधिक सी ची किंमत किती आहे तुझी, 21 आहे. बी अधिक 21 बरोबर 25, तर बी बरोबर किती झालं तुझं, 4. हे सर्वात लहान झाली. आता सर्वात मोठी काढायची तर सर्वात लहान किंमत ठेवावं लागेल तुला. ए अधिक बी ची किंमत किती आहे, 10 अधिक सी बरोबर 25, सी बरोबर किती झालं तुझं, 15 झालं. म्हणजे सर्वात लहान संख्या 4, सर्वात मोठी संख्या 15. तुला काय विचारले,
सर्वात लहान व मोठ्या संख्येतला फरक काय, यांच्यातला फरक विचारला. तर फरक किती असेल तुझा? फरक 11 असेल. कळतं? तर हे अत्यंत महत्वाची उदाहरणं आहे. कळतं? तर यात वापरलेल्या सगळ्या संकल्पना, याच्यावर आधारित एक्झाम्पल्स वगैरे तुम्हाला जर बघायचे असतील, पाठीमागं कधी आले तर ते पीवायक्यू गाईड्स मध्ये 1516 गणितांचं 1580 गणितांचं सिलेक्शन आहे. 2003 सालापासून यामध्ये आपण गणितांना समाविष्ट केलंय. याच्यामध्ये असं उगाच लिहून दिलं नाही, एक गणित दिलं त्याचं पाठीमागे काहीतरी काळं केलंय असं नाहीये. प्रत्येक गणिताचं त्याच्या खालीच विस्तारित सोल्युशन दिलंय, त्याचं कम्प्लीट एक्सप्लेनेशन दिलंय. एक कन्सेप्ट लावली, कुठल्या कारणामुळं इथं ही मेथड लागते, कशी वापरली, कुठून आले, ते सगळं इन डिटेल मध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. राईट? आणि हे अंकगणित म्हणून आपलं पुस्तक आहे की याच्यामध्ये जेवढे 19 चॅप्टर्स घेतलेले आहेत आपण, त्या 19ही चॅप्टर्सला स्पर्धा परीक्षेमध्ये ज्या ऍटिट्यूडनं सोडवावं लागतं त्या ऍटिट्यूडचं कम्प्लीट एक्सप्लेनेशन केलेलं आहे. राईट? हे साधारण 640 पानांचं पुस्तक आहे, हे 560 पानांचं पुस्तक आहे. कळलं? आता याच्यामध्ये आपण थोडंसं पेपर, साधा पेपर वापरल्यामुळे याची जाडी वाटत नाही, याच्यामध्ये ATGSM पेपर वापरल्यामुळे पेपरची जाडी, पुस्तकाची जाडी जास्त दिसते. कागदाची क्वालिटी खूप चांगली असल्यामुळे पुस्तक जाड दिसतंय. तर जाड आहे म्हणून नाकारू नको, त्यातल्या कंटेंटकडे लक्ष द्या, नीट बघा. एक म्हणजे आयुष्यातली 4.5 वर्ष खर्चून पुस्तक तयार केलेलं आहे ते, आणि माझं सोडून द्या, तुमच्या आयुष्याला ते खूप मोठी कलाटणी देणारं पुस्तक आहे. आज बाजारामध्ये सगळे मास्तर लोक हे पुस्तक वापरून शिकवत आहेत, पण पोरांच्या हाताला लागू देत नाही. शहाणे व्हा थोडस आणि वर्कआउट करा या पुस्तकासोबत. कळलं? एक स्पर्धा परीक्षेचा अप्रोच जर डेव्हलप करायचा असेल तर आजच्या क्षणाला याच्यावर सुंदर पुस्तक नाहीये. कळलं? तर आपण आता आता 6-7 प्रॉब्लेम्स घेतले होते आणि एवढ्याच कन्सेप्ट लागतात. जर प्रॉब्लेम्स ऑन नंबर्स जर काही आलं तर आता आपल्याला काळकाम वेग नावाचं प्रकरण बघायचं आहे. काळकाम वेग नावाच्या प्रकरणामध्ये हा एक टॉपिक आहे. राईट? तर इथं काही गोष्टी लक्षात ठेवा. काम पूर्ण करण्यासाठी किंवा काम केलेल्या दिवसांचा लसावी हे कामाची राशी दाखवत असतं. एक पहिलं वाक्य. तुम्हाला जोपर्यंत तुम्ही नेमकं काय काम करतात आणि काम करण्याची क्षमता काय आहे, हे 2 क्वांटिटी जोपर्यंत तुम्हाला माहिती होत नाही, तोपर्यंत तुम्ही काळकाम वेगचं गणित सोडवू शकत नाही. दुसरा पॉइंट. तिसरा पॉइंट असा आहे, क्षमता आणि काम करायला लागणारे जे दिवस आहेत, हे 2 गोष्टी एकमेकांशी व्यस्त चलनात असतात. काम करण्यासाठी लागणारे दिवस आणि कामाची क्षमता एकमेकांसोबत व्यस्त चलनात असते. तिसरा पॉइंट आहे, तुम्हाला मजुरीचं जर वाटप करून घ्यायचं असेल तर मजुरीच्या वाटपामध्ये तुम्हाला तुमचा एक अप्रोच ठेवावा लागेल. ज्याची क्षमता जास्त असेल त्याला पैसे जास्त द्यावे लागतील. म्हणजे क्षमता आणि मिळणारी मजुरी एकमेकांसोबत समचलनामध्ये असते. तर आता जेवढे 5 पॉईंट सांगितलेत मी, तेवढ्याच 5 पॉईंट वरती हे प्रकरण आहे. याच्या पलीकडे 6वा पॉईंट एक्झिस्ट नसतो. राईट? आता हे काय दिलेलं? ए आणि बी दिलेलं. 8 दिवस आणि 10 दिवसात काम पूर्ण. आता मला एक कळतं, 8 गुणिले 10 भागिले 18 करून पण गणित करता येतं. काय माहितीये का, तेवढं एकच गणित करता येते. राईट? 9.4 9 उत्तर ते मलाही तोंडी बघून कळते, पण त्या सूत्रानं तेवढं एकच गणित येतं. राईट? आणि हेच एक गणित परीक्षेला येणार याची काही खात्री नाही. आलं तर नशीबच आहे, पण एक युनिव्हर्सल वे सांगतो की सदा सर्वदा याच पद्धतीनं करा. कशा पद्धतीनं करा? त्याचा लसावी घ्या. त्याचा लसावी किती आला? 40 आला. हे 8 दिवसात 40चं काम करतं तर दिवसाला 5चं काम करेल. 10 दिवसात 40चं काम करेल तर दिवसाला किती करतो? 4चं काम करतो. दोघे मिळून एका दिवसात कितीचं काम करतील? दोघे मिळून एका दिवसाला 9चं काम करतील. 5 आणि 4 काम कितीचं आहे? 40चं काम करायचं. किती दिवस लागतील?
40/9, 9 चोक 36, 4/9 दिवस. काळकाम वेग नावाच्या टॉपिकवरती परीक्षेला सर्वाधिक वेळा विचारलेला प्रॉब्लेम आहे हा. म्हणजे या पॅटर्न मध्ये खूप वेळेस विचारलेला, म्हणजे 10-12 तरी वेळेस प्रॉब्लेम हा विचारलेला आहे. इतकं इझी प्रॉब्लेम 10 वेळेस वाढलेला आहे. राईट. आता पुढच्या गणितामध्ये काय होतंय, ए आणि बी दोघे मिळून किती दिवसात काम करते, 4. 12 लसावी किती होतो, 12. 4 दिवसाला 12 म्हणजे दिवसाला 3. 12 दिवसात 12 म्हणजे दिवसाला 1. दोघं मिळून 3 करतात. ए एकटा 1 करतो, तर बी किती करेल, 2 करेल. 2च्या हिशोबाने 12चं काम करायला किती दिवस लागतात, 6 दिवस लागतात. असं तोंडी उत्तर करतायत, काही न लिहिता. कळत. मग आपण आता असं बघा, हे ए, ही बी आहे आणि हे ए अधिक बी आहे. ए किती दिवसात काम करतो, ए एकटा ए 12 दिवसात काम करतो आणि ए किती दिवसात काम करतो, ए बी 4 दिवसात काम करतो. काम पूर्ण करण्यास लागणाऱ्या दिवसांचा लसावी, म्हणजे याचा लसावी. काम किती, 12. दिवसाला किती करेल, 12 दिवसात 12 म्हणजे दिवसाला ए. 4 दिवसात 12 म्हणजे ए अधिक बी बरोबर 3. ए ची किंमत किती आहे, 1 अधिक बी बरोबर 3. तर बी ची किंमत किती असेल, 2 असेल. एकटा बी एका दिवसाला 2चं काम करतो. तर 12चं काम करायला त्याला किती दिवस लागतील, 12चं काम करायला डी बरोबर 12/2 म्हणजे किती दिवस लागतील त्याला, 6 दिवस लागतील. विषय संपला त्याचा. किती दिवस लागतील, 6 दिवस लागतील. आणि हे पहिलं आणि दुसरं गणित जे आहे त्या बऱ्याचदा रिपीटेड मोडवरती विचारले, 10-12 वेळेस तरी विचारले. राईट. मला वाटते माझ्या पीवायच्या पुस्तकामध्ये काही 74 काळकाम वेगवरती प्रॉब्लेम्स आहेत. तर त्यामध्ये 10-12 वेळेस तरी हे रिपीटेडच आहे. राईट. त्याच्यानंतरचा प्रॉब्लेम बघा, क्लास प्रॉब्लेम आहे. ए हा रोज 9 तास काम करतो, काम करून 7 दिवसात संपतो. रोज 9 तास काम करून 7 दिवस म्हणजे 9×7 = 63 तास काम केलं त्यांनी. आणि बी आहे, बी रोज तेच काम 7 तास करते. 7 तास, आज 7 तास, उद्या 7 तास, परवा 7 तास, असं 6 दिवस करतो. 7 किती, 42 तासात काम. राईट. आता 42 आणि 63ला 21 न भाग जातो, तर 21 दोन्ही 2, 63, 126 लसावी आलायचं. काम 126 झालं. हा तासाला 2चं काम करेल, हा तासाला 3चं काम करेल. कळ. एका तासामध्ये कितीचं काम झालं यांच्याकडनं, 5चं काम झालं. 8×5 = 40 आणि 2 42/5 तासामध्ये त्यांनी केलेलं काम आपण छोटा डी म्हणू, छोटा डब्ल्यू म्हणू. तर डब्ल्यू बरोबर काय झालं, हे 5×42/5 म्हणजे डब्ल्यू बरोबर किती झालं, हे 42 काम झालं. आणि 8.205 तास काम केले की त्यांचा दिवस कंप्लीट होतो. म्हणजेच काय झालं, ते दोघे मिळून एका दिवसामध्ये कितीचं काम करतायत, 42चं काम करतायत. काम कितीचं आहे टोटल, 126चं काम आहे. डी बरोबर 126/42 जर केलं तुम्ही, तर हे किती दिवसात काम पूर्ण होतंय, 3 दिवसात काम पूर्ण झालं. 1 दिवसात काम पूर्ण झालं, 3 दिवसामध्ये ते काय होईल, काम पूर्ण होईल. हे दिवसात 3 दिवसात काम पूर्ण झालं. राईट. त्याच्यानंतर ए आणि बी नावाचे 2 कॅरेक्टर आहेत. किती दिवसात करते, 18 दिवसात. बीसी 24 दिवसात, सीए 36 दिवसात. तर तेच काम एक बीसी तिघे मिळून किती दिवसात करते बघा. ए बी 18 दिवस, बीसी किती 24 दिवस आणि सीए किती
36 दिवस. लसावी किती? 72 लिहिले. काम कितीचं झालं तुमचं? 72चं झालं. ए अधिक बी किती होईल तुमचा दिवसाला? 4 होईल. बी अधिक सी किती होईल तुमचा दिवसाला? 3 होईल. सी अधिक ए किती होईल तुमचा दिवसाला? 2. समजलं? मग हे 4 आणि 3 7 आणि 2 9 चा अर्ध किती होईल? ए अधिक बी अधिक सी बरोबर 4.5. राईट. 4 आणि 3 7 आणि 2 9 भागिले 2 केले की 4.5. म्हणजे तिघे मिळून एका दिवसामध्ये किती काम करतील? 4.5चं काम करतील. तुम्हाला कितीचं काम करायचं? 72चं काम करायचंय. त्याच्या तुलनेमध्ये ही 16 फूट आहे. तर 1ची 16 फूट 16 दिवस लागतील काम. मग 0.5 आला तर दुप्पट घ्या. 4.5चे दुप्पट 9. 9च्या तुलनेमध्ये 72 8 पट. म्हणजे 1चे दुप्पट 2, 2च्या तुलनेमध्ये 8 पट 16. अशा पद्धतीने वर्कआउट करू शकलो असतो. आमची पावकी, दीडकी, पावकी, डायकी यासारखे जे चॅप्टर्स आहेत, तर ते चांगले असल्यामुळे आम्हाला काही टेन्शन नाही आहे त्या टॉपिकचं. राईट. त्याच्यानंतर बघा, ए हा बीचं दुप्पट काम करतो. ए नावाची एक असामी आहे. बीचं किती पट काम करते? 2 पट काम करते. आता हे काम दुप्पट काम करतो, तर हे त्याच्या क्षमतेशी रिलेटेड विधान आहे. आपण काळकाम वेग मध्ये ना 2 प्रकारची विधानं बघत असतो. एक त्याच्या कामाच्या दिवसाला रिलेट करणारे उदाहरणं असतात, ते स्टेटमेंट्स असतात. तर एक जे असतं ते त्याच्या क्षमतेला डिफाईन करणारे विधान असतात. तर हे जे विधान आहे, तर हे त्यांच्या क्षमतेला डिफाईन करणारं विधान आहे. तर ए हा बीच्या दुप्पट काम करतो. म्हणजे एची जर क्षमता 1 असेल, बीची 2 असेल, तर ही क्षमता झाली. तर दोघं मिळून एका दिवसामध्ये कितीचं काम करतील? 3चं काम. असं किती दिवस काम केलं त्यांनी? 18 दिवस काम केलं. काम कितीचं झालं त्यांचं? दिवसाला 3 प्रमाण 18 दिवसाचं काम कितीचं झालं? 54चं काम झालं. एकटा एक एक दिवसात पूर्ण करला. एकटा ए. मग एकटा ए एका दिवसाला किती काम करतो? एका दिवसाला 2चं काम करतात. तर 54चं काम करायला किती दिवस? तर डी बरोबर 54 भागिले 2 बरोबर किती दिवस? 27 दिवस. किती दिवस असेल ते? 27 दिवस असेल. तर एकदा येते की काम किती दिवसात पूर्ण करेल? 27 दिवसात पूर्ण करेल. राईट. त्याच्यानंतरच्या उदाहरणामध्ये काय म्हणते? ए हा एक काम 12 दिवसात पूर्ण करतो. बी हा ए पेक्षा 60% जास्त काम करतो. तर हे जे स्टेटमेंट आहे पोरांनो, करेक्ट, हे स्टेटमेंट काय दाखवतंय? हे क्षमतेशी स्टेटमेंट दाखवतंय. ए आणि बीच्या बाबतीमध्ये हा ए हा बी याच्यापेक्षा 60% जास्त काम करतो. म्हणजे 3/5 पट जास्त काम करतो. राईट. 60% जास्त काम करतो. म्हणजे हा जर 5 काम करत असेल, 3/5 म्हणजे 5ला 3 जास्त केलं की हा 8चं काम करत असेल. हे क्षमता झाली तुमची. कामाचे दिवस, क्षमता आणि दिवस एकमेकांसोबत व्यस्त चलनात असतात. इकडे 8 घेतलं, इकडे 5 घेतलं. राईट. एक किती दिवसात करतो? 12 दिवसात काम करतो. 8ची तुलना करता 12 हे दीड पट आहे. आता हे पट वगैरे कशी घ्यायची आपण रेग्युलर बॅच मध्ये पोरांना वर्कआउट करून घेतो. राईट. किती पट? दीड पट. 8ची दीड पट किती? 12.5. 5ची दीड पट किती होतं? 5 दीड 7.5. किती दिवस लागले? 7.5 दिवस लागतात. तर ते जे काम ए एकटा 12 दिवसात पूर्ण करेल, तेच काम बी ला करायला किती दिवस लागतील? 7.5 दिवस लागतील. राईट. त्यानंतरचे उदाहरण. ए एक काम किती दिवसात करतो?
80 दिवसात पूर्ण करतो. मग काही 10 दिवस काम केल्याच्या नंतर उरलेलं काम बी किती दिवसात करतो? 42 दिवसात करतो. राईट? तर तेच काम ए आणि बी दोघे मिळून किती दिवसामध्ये पूर्ण करतील म्हणतात. राईट? 5 आणि 3 8 80 30 दिवसामध्ये पूर्ण करायला पाहिजे. दिस इज द आन्सर. असं दिसलं पाहिजे होतं तुम्हाला. राईट? कसं वर्किंग होतं या गणिताचं बघतो ना. ए नावाचा कार्यकर्ता आहे. तो किती दिवसात काम करतो? 80 दिवसात. पण ते काम किती दिवस केलं त्यानं? 10 दिवस केलं. इथून जर एकट्या एनंच काम केलं असतं तर पुढं काम किती दिवसात झालं असतं? उरलेल्या 70 दिवसात केलं असतं. पण ते काय झालं, काम सोडून दिलं. तर उरलेलं काम कोण केलं? बीनं केलं. किती दिवसात केलं? 42 दिवसात केलं. राईट? आता काय माहितीये का, तुम्हाला काम करायला लागणारे दिवस आणि तुमची क्षमता एकमेकांसोबत व्यस्त चलनात असते. मी एक काम करतो, या दिवसांचं गुणोत्तर घेतो मी. 14 पंचे 70, 14 त्रिकम 42. हे कशाचं गुणोत्तर झालं तुमच्या? हे दिवसाचं गुणोत्तर आहे. तर क्षमतेचं गुणोत्तर काय होईल? व्यस्त चलनामध्ये निघून जाईल तुमचं क्षमतेचं गुणोत्तर. क्षमतेचं गुणोत्तर मी दुसऱ्या रंगाच्या पेननं दाखवतो. म्हणजे हे 5 याला येतील आणि हे 3 याला जातील. म्हणजे याची क्षमता किती झाली तुमच्या? 3 झाली. मग दररोज 3चं काम करून 80 दिवस काम करतो. म्हणजे कामाची राशी किती झाली? 80 गुणिले 3 झाली. म्हणजे 240 झालं. आता दोघे मिळून काम करणारे ते एका दिवसामध्ये दोघं मिळून किती काम करतील? हा 5चं करतो की 3चं करतो? तर 8चं काम होईल. टोटल काम कितीचं आहे? 240चं आहे. तर 240चं काम करायला किती दिवस लागतील? 240 भागिले 8 बरोबर किती दिवस लागतील? 30 दिवस लागतील. काही जास्त धिंगाणा करायची गरज नाहीये. राईट? इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे. येऊ शकते परीक्षेत. राईट? एखाद्याची क्षमता जास्त असतील तर दिवस कमी लागतात. आणि क्षमता कमी असेल तर दिवस जास्त लागतात. हे काय आहे? व्यस्त चलन आहे. व्यस्त चलनात गुणोत्तरांची अदलाबदल होते. 100 वेळेस सांगितलं होतं मी. बस त्याचाच वापर केला. काय असणार दुसरं? राईट? आता हे बघा, हे ए आणि बी नावाचे 2 कॅरेक्टर आहेत. त्यांनी काय केलं? एक काम घेतलं. 6 व 8 दिवसात पूर्ण करतात. ए 6 दिवसात करतो, बी 8 दिवसात पूर्ण. पण ते काम त्यांनी एका सीला मदतीला घेतलं आणि ₹600 मोबदल्यात 3च दिवसात फिनिश केलं ते. तर एक काम करायला, ए, बी, सी, ए, बी, सी हे दिवस 6 दिवस, 8 दिवस आणि हे 3 दिवस. काम तुमचं 24चं आहे. काम कितीचं झालं तुमचं? कामांचा लसावी म्हणजे कामाची राशी. हे दिवसाला किती कमवलंय? तुमची क्षमता. हे दिवसाला 4 कमवतो. हे दिवसाला किती कमवल? 3 कमवल आणि हे सगळे मिळून किती कमवतील? ए, बी आणि सी तिघं मिळून 8 कमवतायत. त्यात ए आणि बी ची कमाई किती आहे? 4 आणि 3 7 आहे. तर राहिलेल्या सी ची कमाई किती असेल? 1 असेल. तुमच्या आयुष्यामध्ये जे काही काम केल्याच्या नंतर पैसा मिळतो तो तुमच्या क्षमतेच्या प्रमाणात मिळतो. मग क्षमता कुठल्या प्रमाणामध्ये असेल? मजुरी आणि क्षमता समप्रमाणात. म्हणजे हे 4 असेल तर इथं पण 4, इथं 3, इथं 1. 4 आणि 3 7 आणि 1 8 तिघांमध्ये मिळून किती रुपये भेटले? राईट? 8 भाग बरोबर किती? 600 रुपये. 1 भाग केवढ्याला भेटला? 75 रुपयाला भेटला. तुम्हाला ए व सी च्या वाट्यातला फरक विचारला. ए ला 4 भाग भेटले, सी ला 1 भाग भेटले. तर त्यांच्या वाट्यातला फरक किती असेल? 3 भाग. म्हणून ए व सी च्या वाट्यातील फरक 3 भाग 3 गुणिले 75
रुपये असेल. ए आणि सी ला मिळालेल्या वाट्यातला फरक किती असेल? 325 रुपये असेल. कळतंय? मग त्याच्या पुढच्या उदाहरणामध्ये बघा काय होतंय. ए आणि बी एक काम अनुक्रमे 9 दिवस आणि 12 दिवसात पूर्ण करतात. राईट. आणि त्यांनी ते एक काम 1 दिवस आड केलंच ते काम किती दिवसात संपेल असं म्हणतात. त्याला 2-3 वर्कआउट करता येते. पण त्रिपदी म्हणून करू नका. राईट. तर एक सोबर मेथड सांगतो तुम्हाला मी. एक हा 9 दिवसात काम करतो, हा 12 दिवसात काम करतो. राईट. याचा लसा येतो 36 कामाची राशी. हा दिवसाला 4चं काम करेल, हा दिवसाला 3चं काम. राईट. हे अडचण. माझं तुम्हाला काय म्हणलं त्यांनी, हा एका दिवसामध्ये 9 आणि 12 ना, तर एका पहिल्या दिवशी कामाची सुरुवात 1 केला, म्हणजे पहिल्या दिवशी 1 गेला कामाला, 4ची कमाई करून. दुसऱ्या दिवशी बी जाईल, कितीची कमाई करेल? 3. 2 दिवसामध्ये 7ची कमाई झाली. तर या 7 न या 36ला थोडा अलीकडचा भाग द्यायचा. 7 35 बरोबर आहे, म्हणजे 5चा भाग बसतो. म्हणजे असे 4-3 किती वेळा येतील? 5 वेळा आले ना. 5 वेळा आले, 4-3 35 झालं. तर उरलं किती? 1. आता ह्याची बारी संपली. हे उरलेलं 1 कोण करणार? ए करणार. त्याची पूर्ण दिवसाची कॅपॅसिटी 4 होते, 4 पैकी 1 करणार. किती दिवस लागले तुम्हाला? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. हा पूर्ण दिवस लागले तुम्हाला. वरचा 1/4 दिवस लागला. 10.1/4 दिवस लागले. असं करू नका. 2 दिवसाला 7 तर 36ला किती? तर 10.207 येईल उत्तर त्याचं. तसं गणसाल तुम्ही. कळलं? गणनी म्हणजे माहिती आहे ना? परत 1 वर्ष दिवस मेसला खाणी. कळलं? ते चांगलं नाहीये लक्षण. ओके. मग त्याच्यानंतरच्या उदाहरणामध्ये काय म्हणताय, त्याला इम्पॉर्टंट करा. या स्टाईलमध्ये विचारलेत प्रश्न. 45 मजूर एक काम 16 दिवसात करतात. या मजुरांनी 6 दिवस काम केल्यानंतर 30 मजूर येऊन मिळाले म्हणून. तर शिल्लक काम किती दिवसात संपेल? बघा, हे 45 मजूर आहेत. किती दिवस काम केलं त्यांनी? 6 दिवस काम. आता तेच 45 मजूर राहिले असते तर आणखी पुढे किती दिवस लागले असते त्यांना? 10 दिवस लागले असते. पण काय झालं, इथं 30 मजूर येऊन मिळाले. किती दिवस किती राहिले? 75 मजूर. तर किती दिवस लागायला सांग? तर गणित इथं तयार होते. तर मी 45 मजूर 10 दिवसात, 45 गुणिले 10 बरोबर 75 गुणिले डी. तर डी बरोबर 45 गुणिले 10 भागिले 75 बरोबर 6 दिवस. तर ते काम शिल्लक काम किती दिवसात पूर्ण करतील? 6 दिवसात पूर्ण करतील. 45 मजूर जे काम 10 दिवसात करतील तेच काम 75 मजुराला 10 दिवस लागतात. तर M1 D1 बरोबर M2 D2 च्या सूत्रानुसार हे कार्यक्रम केले. तुम्ही सूत्र म्हणतात तर आम्ही चलन म्हणतो. राईट. किंवा मी जर तुमच्या जागी राहिलो असतो, 15 त्रिक 15 पाचे 5 ला 10 तर 3 ला 6 असं वर्कआउट केलं असतं. राईट. काय होतं की तुम्हाला चलनाची जी कन्सेप्ट आहे हा चांगल्या पद्धतीने तुमच्यामध्ये रुजली गेली पाहिजे. आणि एखादी कन्सेप्ट जर तुमच्यामध्ये रुजायची असेल तर तुम्हाला त्या कन्सेप्टला रिलेट करणाऱ्या सगळ्या प्रकारच्या प्रॉब्लेम्सला खूप घासावं लागतं. प्रॅक्टिस करायला कुठलीही असो, तुम्ही समीकरण मांडून करत असला तरी प्रॅक्टिस लागतेच गणिताला. सूत्रांनी करत असाल तरी प्रॅक्टिस लागते. किंवा वेदिकनं करत असाल, तर माझ्या मेथड्सनी करत असाल तरी तुम्हाला प्रॅक्टिस लागते. प्रॅक्टिस कुठल्याच मेथडला स्किप नाही. घासाव तर सब तरफ लागतं भैया. राईट. आता हे गणित आहे, त्याच्यामध्ये मात्र थोडं नीट लक्ष द्या. याला व्हेरी इम्पॉर्टंट करा. ऐसा गणित आएगा तो तुम्हारी नैया लेके डुबेगा बाबा. कळलं? तर इथं तुला
क्षमता माहित पाहिजे. तर काय करायचं असतं इथले याच्यात या गणितामध्ये आणि गणितच म्हणते ते आणि टाईप. 10 दोन्ही 20, इथले पुरुष आणि दिवस 8 त्रिक 24. तर 20 आणि 24 ची वजाबाकी करायची. 20 आणि 24 ची वजाबाकी किती आली? 4. तर पुरुष आणि मुलं. आता आपण पुरुष आणि दिवसांचा गुणाकार करून फरक घेतला की त्याला 4. पुरुषांचा व पुरुषांचा दिवसासोबत करून गुणाकार करून त्यांच्या वजाबाकीतून जी राशी मिळते ते पोरांना द्यायची. किती आली? 4. आता एक मुलांचं 10 त्रिक 30 आणि 8 दोन्ही 16. 30 आणि 16ची वजाबाकी 14 आहेत. ते मुलांचं पुरुषांना देऊन टाकायचं 14. त्याचं गुणोत्तर घे 7 2. म्हणजे एका पुरुषाची क्षमता किती आहे? 7 आहे. मुलाची क्षमता किती आहे? 2. 2 पुरुष 7 दोन्ही 14 काम. 3 मुलं. हे किती झालं? 20चं काम झालं तुझं एका दिवसाचं. असं 10 दिवस काम केलं असतो. काम कितीचं झालं तुझं? 200चं काम झालं. तर तेच काम 2 पुरुष आणि 1 मुलगा. बरोबर? आता काय होईल? एक पुरुष दिवसाला 7चं काम करतो. तर एका दिवसामध्ये 2 पुरुष कितीचं काम करतील तुझे? 14चं. एक मुलगा दिवसाला 2. एका दिवसाला किती? पांडुरंग 16. 200चं काम करायला किती दिवस? दिवस किती दिवस लागले? तर तेच काम 2 पुरुष आणि 1 मुलगा किती दिवसात पूर्ण करतील? 12.5 दिवसात करतील. हे गणित पोलीस भरतीपासून UPSC पर्यंत कुठल्याही परीक्षेला कधीही केव्हाही कित्येक वेळेस विचारलं गेलं. या प्रकारच्या गणितांना काही लिमिटेशन्स नाही. हे इथंच आले पाहिजे, तिथंच आले पाहिजे असं काहीही नाही. कळलं? तर हे कुठेही येतात हे प्रॉब्लेम्स. कळलं? त्याच्यानंतरचं 6 मजुरांची 15 दिवसांची मजुरी. म्हणजे काय झालं? 6 मजूर 15 दिवस म्हणजेच किती झाले? 90 ला 2100. तर 12 मजूर हे 9 मजूर किती झाले? 108 झाले. 108 ला किती? आता तुमच्यावर डिपेंड करतं कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने वर्कआउट करता. तुम्ही 18 ने कापलो. 18 पंचे 90. 18 संघ 90. 5 भाग बरोबर 2100. 1 भाग बरोबर 420. 6 भाग बरोबर 2520. 12 दिवसाची मजुरी किती असेल? 2520 रुपये असेल. सिंपल प्रॉब्लेम आहे. कळलं? किंवा M1 T1 डिवाइडेड बाय R1 M2 T2 भागिले R2 या सूत्रानं पण तुम्ही काय करू शकतो? किंवा या मांडणीनुसार तुम्ही काय करू शकतो? ते गणित वर्कआउट करू शकतो. ओके. त्याच्यानंतरच्या उदाहरणामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे? 20 मजूर 6 दिवस म्हणजे 120 ला 56 मीटर. 35 मजूर 3 दिवस 105 ला किती? 15 8 20 15 7 105. 8च्या तुलनेमध्ये 56 किती पट आहे? 7 पट आहे. याची पण 7 पट घेतली किती झाली? 49 मीटर झाली. किती मीटर? 49. कळतंय? आता हे अशा कन्सेप्ट जर तुमच्या स्ट्रॉंग असतील, अशा पद्धतीने वर्कआउट करायचं जर माहिती असेल, तर GS चा पेपर 1.5 तासात काय अर्ध्या तासात सोडून राहिलेल्या अर्ध्या तासात 20 गणितं बघण्याची काही गरज नसते. GS चा पेपर पहिल्यांदा जायचं, मॅथ्स 10-12 मिनिटात ओळखायचं, मॅथ्स रिझनिंग आणि मग नंतर सगळं सोडवायचं. कळलं? ते तुम्हाला मान्य नाहीये. तुमच्या अंगात इंग्लिश असते. त्यामुळे प्रॉब्लेम. तर बघा इकडे 15 मधून रोज किती तास?
9 तास काम करून 16 दिवसात संपवतात. 15 मजूर रोज 9 तास काम करून 16 दिवसात संपवतात. तर 18 मजूर रोज 8 तास करून किती दिवसात संपवतील? दत्तू बरोबर हे 18-18-16-44 किती दिवसात संपवतील? 15 दिवसात संपवतील. विषय संपला. राईट, टॉपिक संपला. त्याच्यामध्ये काय दोन प्रकारचे कन्सेप्ट असतात. एक असतं चलनावर आधारित उदाहरण असतात आणि एक लसावीवरती आधारित उदाहरण असतात. म्हणजे एक इंडिव्हिज्युअल वर्क असते, एक ग्रुप वर्क असते. ग्रुप वर्क म्हणजे असं 15 मजूर बीज असं, आणि इंडिव्हिज्युअल म्हणजे ए न बी न सी न असं म्हणतात की इंडिव्हिज्युअल वर्क असतं. तर हा टॉपिक एक महत्वाचा आहे. याच्यावरती अशा प्रकारचे उदाहरणं तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. कळलं? मग आता आपण ह्या आपल्या या लेक्चर सिरीजचा शेवटचा टॉपिक की जो हौद आणि नळ आहे, कळलं? की काय सांगितलेलं आहे, ए आणि बी नावाचे दोन नळ आहेत. आता हौद आणि नळ हा टॉपिक आणि काळकांबिक सेमच आहे, काहीच फरक नसतो. फक्त फरक काय, तर काळकांबिक मध्ये डिस्ट्रक्टिव्ह टाइप ऑफ वर्क जे असते, वर्क विच moves in the opposite direction of targeted work is called as a destructive work. कसं एक्झाम्पल देऊ तुला, एक साध्या एक्झाम्पल्स मध्ये सांगतो. तू पुण्यामध्ये एमपीएससीच्या तयारीला आल्याच्या नंतर प्रेम प्रकरणात अडकलं, डिस्ट्रक्टिव्ह वर्क, बाकी काही नाही. आता कळलं असेल ना, विनाकारण जिथं वेळ द्यायला पाहिजे तिथं न देता दुसरीकडेच वेळ खर्च करण्याच्या क्रियेला काय म्हणतात, डिस्ट्रक्टिव्ह वर्क. जिथं माहित असतं 90% की हा उद्ध्वस्त होणार आहे, दॅट इज कॉल्ड एज अ डिस्ट्रक्टिव्ह वर्क. राईट, कळलं? तर याच्यापेक्षा काय चांगलं उदाहरण पाहिजे? राईट, तर ए आणि बी हे 36 तास आणि दोनही नळ भरणार आहेत. आता भरणारे नळचं पॉझिटिव्ह कॅरेक्टर, लसावी 180 आला, तासाला 5 भरती, तासाला 4 भरती, दोघे मिळून एका तासात 9 भरते. 180 भरायला किती वेळ लागेल? किती तास लागतील? 20 तास. किती तासात भरल ते? 20 तासात भरल ते. राईट, त्याच्यानंतर ए आणि बी नावाचे दोन कॅरेक्टर, ए किती वेळ, बी किती वेळ. हा 10 तासात भरतो, हा किती तासात भरतो, 12 तासात भरतो. आणि सी नळ 20 तासात रिकामा करतो. रिकामा म्हणलं की हे निगेटिव्ह, हे दोन पॉझिटिव्ह, त्यांचा लसावी 60 येतो. काळकाम एक सारखंच, फक्त डिस्ट्रक्टिव्ह वर्कला तेवढं निगेटिव्ह घ्यायचं, रिकामा करतो म्हणलं की निगेटिव्ह करायचं. मग हे किती झालं, तासाला 6, हे तासाला 5, तासाला किती, 3. हे 6 + 5 + 11, 11 मधून 3 गेले, किती राहिले, 8 राहिले. ते घे मिळून एका तासाला 8 भरते, तर किती भरायचे तुला, 60 भरायचे. 60 भागिले 8 किती तास, 7.5 तासामध्ये काय होईल, ते हौद भरला जाईल. किती तासामध्ये, 7.5 तासामध्ये. राईट. आता याच्यानंतरच काय झालेलं आहे, ए आणि बी हे दोन नळ एक हौद 12 तासामध्ये भरतात. तर ए नळाला तोच हौद भरायला, बी नळाला हौद लागणाऱ्या वेळेपेक्षा 10 तास कमी आहे. चांगला प्रॉब्लेम आहे. ए आणि बी दोघं मिळून किती तासात भरतात, 12 तासात भरतात. तर ए एक नळ आहे आणि बी नळ आहे, तर ए नळाला याच्यापेक्षा 10 तास कमी लागतात. अशा उदाहरणामध्ये काय करायचं असते, याचा वर्ग घ्या, 144. असे अवयव पाडा की फरक 10 आला पाहिजे. 88-44, 18 आणि 8 आले. आता 10 तास याला कमी लागते, कमी लागतात, तर इथला लहान अवयव, इथून लहान अवयव घेऊन टाका.
8 तास जास्त. आता राहिले काय 8 गेल्यावरती इकडं 12 तास जास्त, 18 तास जास्त. हे एकमेव पद्धत एकदम भारी. अदरवाईज मग तुला एक वर्ग समीकरण तयार करावं लागेल, राईट? आणि या प्रश्नांचं परफेक्ट एक्सप्लेनेशन आपल्या अंकगणित या पुस्तकामध्ये टाईप 8 आणि टाईप 9 या काळखांबीमध्ये दिलेलं आहे. कळतं? आणि अक्षय, सोहम आणि अजून एक काहीतरी असं 3 नावाने 2013 का 14 एक राज्यसभेला प्रॉब्लेम आलेला आहे. राईट? ते पण हा प्रॉब्लेम याच कन्सेप्ट वरती आहे. राईट? तर इम्पॉर्टंट आहे कन्सेप्ट ही, त्याच्यावरती येऊ शकतं. 12 ला 18 जास्त केले किती होतं? 12 ला 8 तास जास्त केले की काय येतं? 20 तास. तर एकटा बी किती तासात भरते? 30 तासात भरते. विषयच संपला. राईट? तर ही एक स्टँडर्ड कन्सेप्ट आहे. आता हा जो प्रॉब्लेम आहे, या प्रॉब्लेमला तुम्ही इथं लसावी बिसावी घेऊन काही बी करू शकत नाही. तुम्ही चलन वापरू शकत नाही, वलन वापरू शकत नाही, काहीच करू शकत नाही तुम्ही. तुम्हाला टू द पॉइंट ही मेथड माहित असेल तर आणि तरच तुम्ही हे उदाहरण सोडवू शकता. काय करायचं फक्त अशा गणितामध्ये, इथल्याचा वर्ग घ्यायचा आणि अशा अवयव पाडायचे की इथला फरक दिसला पाहिजे. आणि मग इथून मग ज्याला जास्त वेळ लागलाय त्याला मोठा अवयव द्यायचा, ज्याला कमी वेळ लागलाय त्याला लहान अवयव द्यायचा. विषय फिनिश. राईट? मग आता इथं बघा, ए आणि बी नावाचे 2 कॅरेक्टर आहेत. ए बी 12 मिनिटामध्ये भरते, हे 15 मिनिटात. तर सी नळ तो हौद रिकामा करतो. आपल्याला माहिती नाही किती वेळात रिकामा करेल. आणि हे तीनही नळ एकाच वेळेस चालू केल्यास ए प्लस बी मायनस सी जर असं चालू केलं एकाच वेळेस तर 20 मिनिटात भरते म्हणायचं. भरतो म्हणजे पॉझिटिव्ह. आता यांचा लसावी येतो 60. तुमच्या ए ची किंमत आली 5, बी ची किंमत आली 4 आणि यांची किंमत किती आली तर 3. आता 5 आणि 4 9 मधून किती काढलं तर 3 राहतील, तर 6 काढलं तर 3 राहतील. म्हणजे सी एका मिनिटाला कितीचा डिस्चार्ज करतो? राईट? 6चा डिस्चार्ज करतो. एकटा सी एका मिनिटाला 6 रिकामा करतो. करून करून किती रिकामा करेल? 60 रिकामा करेल. तर 60 भागिले 6 बरोबर किती? 10 मिनिटामध्ये हौद जिकडं तिकडे भरेल तो. 10 मिनिटामध्ये हौद रिकामा करून मोकळा झालेला असेल. राईट? आता हा एक प्रॉब्लेम बघा, खूप चांगले आहे. काय म्हणतोय त्याच्यामध्ये, की ए नळाने एक हौद 3 तासात भरला जातो. पण त्या हौदास पडलेल्या छिद्रामुळे तो हौद भरण्यास 3.5 तास लागतात. तर तो छिद्रामुळे किती वेळात रिकामा होईल? काय झालंय? हे 3 तास आणि हे 702 तास. हा 2 इकडे घेऊन जा. 3 दोन्ही, हे बघ, अंशाचा गुणाकार करून घ्यायचा. 7 त्रिक 21. आता हे 3 दोन्ही 6. तर 6 आणि ह्या 7 मधला फरक किती आहे? 1 आहे. त्याच्याने याला भागाकार करायचा. किती आलं तर 21 तास झालं. तर छिद्रामुळे हौद किती तासात रिकामा होतो? 21 तासात रिकामा होतो. बाकी काहीच करू नको, एवढंच कर. अंशाचा गुणाकार 7 त्रिक 21. हा इकडे घेऊन गेल्यामुळं 3 दुनी 6 ह्याच्यात आणि ह्याच्यातला फरक किती आला तो? जे काही फरक असेल त्याचा आन्सर. खलास. कळतं? त्याच्यानंतर ए आणि बी हे 2 नळ एक हौद अनुक्रमे 16 तास आणि 14 तासात भरतात. दोनही नळ एकाच वेळेस चालू केले असते, त्या हौदास पडलेल्या छिद्रामुळे त्या हौद भरायला किती वेळ लागले? 32 मिनिटं जास्त लागतं. ते किती वेळामध्ये रिकामा होईल असं विचार. ह्याला आणखी एक टेक्निक अशी आहे बघ, तुला सांगतो बघ, पटतंय का? हे असं आहे. हे जे वेळ दिलेली आहे 3 गुणिले 3.5 दिली, भरायला लागलेला वेळ, रिकामा करायला लागलेला यांचा गुणाकार भागिले वेळेतला फरक. ह्याच्यातला फरक किती आहे? 0.5.
बरोबर. विस्कस काय म्हणले? भरायला लागलेला वेळ, जे भरायला एक छिद्र नसताना भरायला लागलेला वेळ, छिद्र असताना भरायला लागलेला वेळ, त्यांचा गुणाकार, त्याच्यातला फरक, विषय समजा. आता इथं बघ 14 आणि 16 आणि 14-16 भरायला लागणारा वेळ किती होता? 14 तास 16 तास लसावी 112 8 7 किती आले? 15 आले ना. लागणारा वेळ काय होईल? 112 भागिले 7/5 उरले किती? 715 उरले. एवढे तास लागले तुम्हाला. आता याच्यापेक्षा छिद्रामुळे काय होणार आहे? 32 मिनिट 32 मिनिट म्हणजे 8/15 तास जास्त झाले. आता ह्याच्यामध्ये हे 8/15 तास जास्त झाले म्हणजे हे गुणिले काय होईल? 8 तास. ह्याच्यामध्ये हे एवढे ऍड केले की 8 तास झाले. आता उत्तर काय येतं? या दोन वेळेचा गुणाकार. तर हे असं घेण्याऐवजी मी असं घेतो. 112/15 गुणिले किती? 8 भागिले या दोन वेळेतला फरक किती येतो? 8/15. हे 15, हे 15, हे 8, हे 8 कटलं, विषय संपतो आणि 112 तास शेअर संपला. बाकी काही आवाज करायची गरज नाहीये. व्हेरी इम्पॉर्टंट आहे हे, राईट. त्याच्यानंतर काय होतंय? ए आणि बी हे दोन नळ एक होत 30 मिनिट आणि 45 मिनिटात भरतात. तर सी नळ 30 मिनिटात रिकामा करतो, राईट. आता हे ए बी सी 30 मिनिट भरतो, हा पण भरतो, 30 मिनिटात रिकामा करतो. मला काहीतरी गडबड वाटते. इथे 30, इथे 30 दिलेला आहे, तर निश्चितपणे काहीतरी छोटी मोठी गडबड आहे. पण जाऊ दे, आता काय घेतलं तर संपून टाकू, राईट. 36 वगैरे असेल कुठंतरी, नाही तर जाऊ दे, काय एवढं टेन्शन घ्यायचं. त्याचा लसावी येतो 90, राईट. तर 90 झाला तर इथं किती आले? 3 2 आणि हे 3, राईट. 7 मिनिटानंतर सी नळ चालू केला ना. आता काय झालं बघा, हे दोन नळ चालू केले आधी, म्हणजे ए प्लस बी चालू होता अगोदर. 3 आणि 2 एका मिनिटाला 5 टाकले त्यांनी. किती मिनिटं? 7 मिनिट. 7 मिनिटात किती झाले तुमचे? 35 झाले, राईट. 7 मिनिटामध्ये तुमचं 35 भरणं झालं की मग तुमचं काय झालं? सी नळ चालू झाला तुमचा. एकूण नळ कितीचा आहे? 90चा आहे. त्यातले 35 भरून झाले तुमचे, तर उरले किती? 55, राईट. खेळायचं कल एकूण कितीचा आहे? 90चा आहे. 3 आणि 2 5, 7 मिनिटं चालू आहेत. 7/5 35 भरलं, 90 मधले 35 गेले, 55. आता ए प्लस बी प्लस सी मायनस सी, जे हे एका मिनिटाला किती भरतील तुमचे? 3 अधिक 2 मायनस 3, एका मिनिटाला किती होईल तुमचं? 2. एका मिनिटाला किती होईल? 2. भरायचं किती तुम्हाला? 55 भरायचं. 55 भरायला किती लागले? 27.5 मिनिट लागले, राईट. आता एकूण वेळ किती लागेल? हे 7 आणि 27.5 म्हणजे किती झाले? 34 मिनिट लागले होते. लागणारा एकूण किती वेळ असेल? 34 मिनिट. ऑप्शन नाही, या आयोगाच्या धर्तीवर निघायचा प्रश्न आहे. कॅन्सल होईल आयोगाच्या धर्तीवर. बरेच प्रश्न कॅन्सल होते, तेवढं काय त्याचं, राईट. तर हे टायपिंग मध्ये कुठंतरी एरर झालाय. इथं तरी 36 पाहिजे होतं, 45, इथं 36 काहीतरी असेल ते. लिव्ह दॅट. पण हे आयडीटीच असंच्या असंच जर केलं तर दिस इज द कन्सेप्ट. आकडा बदलला तर काय होणार आहे? 36 असेल तर 180 होईल. त्याच्यापेक्षा नॉट मच मोर दॅन दॅट.
राईट. तर मग काय होईल पुढचं या गणितामध्ये? ए आणि बी दोन नळ आहेत. किती झालं ते? ए बी 24 मिनिट आणि किती मिनिट? 32 मिनिट. यांचा लसावी किती येतो बघा. राईट. 8 चौक 32, 8 त्रिक 32, 96 आली. हे दिवसाला किती आलं? 4. हे मिनिटाला किती आलं? 3. दोनही नळ एकाच वेळेस चालू केले. बी नळ किती वेळानंतर बंद करा? म्हणजे हौद 18 तासामध्ये. म्हणजे कोणता नळ बंद करणार आहेत आपण? बी नळ बंद करणार. एकूण 96चा हौद आहे. तर पूर्ण वेळ कोणता नळ चालू राहील? पूर्ण वेळ ए नळ चालू राहील. पूर्ण वेळ म्हणजे किती वेळ चालू राहील? 18 मिनिट चालू राहील. तर 4 गुणिले 18 बरोबर 18/72चं कॉन्ट्रीब्युशन कोणाचं असेल? ए नळाचं असेल. 96 पैकी 72चं कॉन्ट्रीब्युशन जर ए नळाचं असलं तर उरलेलं कॉन्ट्रीब्युशन कुणाचं असेल? तर बी नळाचं असेल. कितीचं कॉन्ट्रीब्युशन असेल? शिल्लक 24चं असेल. बी नळ एका मिनिटाला किती टाकतो? 3 हौदामध्ये टाकतो. टाकायचे किती आहे त्याला? 24 टाकायला त्याला किती वेळ लागेल? तर टी बरोबर 24/3 बरोबर किती? 8 मिनिट. म्हणजे बी नळाला फक्त 8 मिनिटं चालू ठेवावं लागेल. 8 मिनिटं जसे संपले तसं बी नळ तुला काय करावं लागेल? बंद करावं लागेल. म्हणजे त्याचं उत्तर काय आलं? 8 मिनिट. राईट. तर हे एक चांगला प्रॉब्लेम आहे. हाही प्रॉब्लेम परीक्षेला असू शकतो. असू शकतो म्हणजे काय? हे आलेले प्रॉब्लेम्स आहेत परीक्षेमध्ये. तर आपण काय केलेले आहेत? आकडे चेंज करून टाकलेले. राईट. मग आता अशा रीतीनं मी जे तुम्हाला रिव्हिजन वर्कबुक म्हणून आपल्या टेलिग्राम चॅनलवरती 20 टॉपिक्सच्या प्रश्नांची जी वर्कबुक दिलं होतं त्याच्या एक्सप्लेनेशनचे भाग 1, भाग 2, भाग 3, भाग 4, भाग 5 आणि भाग 6 असे एकूण 6 लेक्चर झालेले आहेत. 20च्या 20 टॉपिक्सचं परीक्षेच्या दृष्टिकोनातनं महत्वाची सगळ्या संकल्पना कव्हर करणाऱ्या काय म्हणते उदाहरणांचं किंवा त्या सिलेबसचं एक्सप्लेनेशन माझ्याकडनं देऊन झालेलं आहे. आता याच्या पुढं माझी इच्छा की PYQs रिझनिंग आणि मॅथ्सचे घेऊन तुमच्या भेटीला येण्याचा मानस आहे. कारण तुमचं मला माझं जर तुम्हाला हे सगळ्या टेक्निक्स आवडत असतील, एक्सप्लेनेशन आवडत असेल वगैरे, तर हे चॅनल तुम्ही लाईक करा, हे चॅनल तुम्ही शेअर करा. कळलं? ह्या चॅनल्सवरती तुम्हाला काही अडचणी असतील तर कमेंट्स करा. हे चॅनल तुम्ही लोकांना रेफर करायलाही सांगा. कळलं? आणि हे परीक्षेच्या अगोदर खरंच सांगतो मी तुम्हाला, नीट बघा. संकोगिरी करणारी कुठलीच कामं केलेली नाहीये. एखाद्याला वेळ दिला तर त्या वेळेचं सार्थक लागलं पाहिजे एवढ्या प्रामाणिकपणाने दिलेलं आहे. आणि PYQs वरती फोकस करायचं असेल तर आपलं PYQचं पुस्तक बाजारात उपलब्ध झालेलं आहे. संकल्पना सुदृढ करायच्या आहेत. सगळ्याच व्यवस्थित अँगलनं कसाही प्रॉब्लेम आला तर मला मॉक करता आलं पाहिजे असा व्ह्यू जर असेल तुमचा तर तुम्ही अंकगणित हे पुस्तक परचेस करा. ते दोनही पुस्तकं तुम्हाला मागवायची असतील तर आपल्या पब्लिशरचा इथे नंबर दिलेला आहे 7498151367 याच्यावरती कॉन्टॅक्ट करा किंवा तुमच्या जवळच्या दुकानदाराला कॉल करा. राईट. किंवा आपल्या चिन्मय अकॅडमी नावाच्या ऍपवरती पण तुम्हाला तिथनं भेटून जाईल. पण अकॅडमीच्या ऍपवरती थोडं कॉस्टली पडतं. तर तुम्ही डायरेक्ट पब्लिशरला फोन करून वगैरे मागवलात किंवा पुस्तकाच्या दुकानदाराजवळ परचेस केलात तर ते बेटर राहील ते. राईट. तर महाग पडेल म्हणजे 20-25 रुपये तुम्हाला जास्त पडेल. बाकी बाकी काही नाही. त्याचे काही त्यांच्या कमिशन्स असतात तेवढं जास्त पडेल. ओके. तर हे लेक्चर इकडे थांबवतो. याच्या पुढं काही तुम्हाला महत्वपूर्ण जे वाटतं ते घेऊन मी तुमच्या भेटीला सातत्याने येत राहील. तोपर्यंत नमस्कार.